पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. ख्रिस्तात ठाई माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, ख्रिस्ती विश्वासामध्ये आम्हाला पाप क्षमेचा एक संस्कार फार फार महत्वाचा आहे आणि खरोखर आम्हाला देवाकडून एक भेट आहे. आमच्या पापाची क्षमा करणारा एक संस्कार. या संस्काराद्वारे आमच्या पापाची क्षमा होते. आम्हाला खात्री होते की आमच्या पापाची क्षमा झालेली आहे. जेव्हा आम्ही पाप स्वीकारायला जातो, आम्हाला कधी कधी आमच्या पापाची क्षमा होते किंवा नाही हे पुष्कळ लोकांना संशय आहे. आमच्या पापाची क्षमा होते का? पुष्कळ लोकांना संशय आहे. परंतु प्रभू येशूने खात्रीपूर्वक सांगितलेलं आहे. प्रभू येशूने शिष्यांना दर्शन देताना, जेव्हा प्रभू येशूचं पुनरुत्थान झालं, पुनरुत्थान झाल्यानंतर जेव्हा शिष्य लोक एकत्र जमलेले होते आणि त्या बंद खोलीमध्ये येशू उपस्थित झाला. खोली बंद होती आणि त्या बंद खोलीमध्ये येशू उपस्थित झाला आणि त्यांना म्हटलं, तुम्हास शांती असो. योहानाचे शुभवर्तमान अध्याय 20 वचन 23 मध्ये आम्ही वाचतो, प्रभूनं म्हटलं तुम्हास शांती असो. आणि समोर म्हटलेलं आहे, ज्या कोणाच्या पापाची तुम्ही क्षमा कराल त्यांच्या पापाची क्षमा होईल, आणि ज्या कोणाचे पाप तुम्ही तसेच ठेवता त्यांच्या पापाची क्षमा होणार नाही किंवा त्यांचे पाप तसेच राहतील. येशूने शिष्यांना हा संदेश दिला आणि हा अधिकार दिला आणि पाप क्षमेचा संस्कार दिला. आणि मग त्या संस्काराद्वारे, हा एक संस्कार आहे. येशूने म्हटले, कोणाला म्हटले ना? शिष्यांना म्हटलेला आहे. सर्व जगाला नाही म्हटलेला आहे, सर्व लोकांना नाही म्हटलेला आहे. विशेष करून काही काही गोष्टी येशूने फक्त शिष्यांना सांगितलेला आहे. शेवटचं भोजन घेताना प्रभू येशूने फक्त शिष्याला जवळ बोलावून घेतलेला आहे आणि हा संस्कार देताना येशूने शिष्यांना सांगितलेला आहे. आणि म्हणून आम्हाला खात्री आहे की ह्या शिष्यांच्या द्वारे, शिष्य लोक म्हणजे येशूचे 12 प्रेषित, हे 12 प्रेषित म्हणजे कॅथलिक धर्माचे 12 पिल्लर आहेत आणि त्याचे प्रतिनिधी म्हणून आज पुरोहित आहे. आणि पुरोहित या चर्चच्या माध्यमातून चर्च चालवताना ह्या 7 संस्कारापैकी एक हा पाप स्वीकाराचा संस्कार. आणि या पाप स्वीकाराच्या संस्काराद्वारे आम्हाला, पुरोहिताद्वारे प्रभू येशू आम्हाला पापाची क्षमा देते. म्हणजे जेव्हा पुरोहित पाप स्वीकारासाठी बसतो तेव्हा त्या पुरोहितामध्ये प्रभू येशू असतो आणि प्रभू येशू आमचे पाप ऐकतो आणि प्रभू येशू आमच्या पापाची क्षमा करतो. कधी? जेव्हा पुरोहिताद्वारे पाप क्षमेचा आशीर्वाद दिला जाते. हा आशीर्वाद फार महत्वाचा आहे. हा आशीर्वाद देण्याचा अधिकार पुरोहिताला आहे. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनीनो, येशूने हे अशी पद्धती बनवून ठेवलेली आहे आमच्या पापाच्या क्षमेची. आणि जेव्हा आम्ही पुरोहिताकडे पाप स्वीकार करतो तेव्हा आम्हाला पुरेपूर खात्री आहे की आमच्या पापाची क्षमा झालेली आहे. जेव्हा आम्ही आमचे पाप पुरोहिताजवळ आम्ही कबूल करतो आणि म्हणतो की मी पश्चाताप करतो, मी पाप केलेला आहे, ह्या पापाद्वारे मला दुःख होते, आता मला माझ्या पापाची क्षमा मिळावी म्हणून मी अशी विनंती करतो. म्हणून जेव्हा पश्चाताप करतो तेव्हा पुरोहित आम्हाला मार्गदर्शन करतो आणि पुरोहित मार्गदर्शन केल्यानंतर आम्हाला दंड याचना देतो आणि त्याच्यानंतर तो आमच्यासाठी पाप क्षमेची प्रार्थना करतो आणि आशीर्वाद देतो, दंड विमोचनाचा आशीर्वाद देतो. तो आशीर्वाद जर आम्हाला पुरोहिताकडून मिळाला म्हणजे आमच्या पापाची क्षमा झाली याची आम्हाला खात्री होते.
पूर्णपणे आमच्या पापाची क्षमा होते. कारण हे शब्द येशूने म्हटलेला आहे. काय म्हटलेला आहे? ज्याच्या पापाची तुम्ही क्षमा कराल त्याच्या पापाची क्षमा झालेली आहे, आणि ज्याचे तुम्ही तसेच ठेवाल ते तसेच राहिलेले आहे. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनो, आमच्या कॅथलिक विश्वासामध्ये आमच्यासाठी देवाची एक देवाचं एक मोठं वरदान आहे आम्हाला, की आम्हाला पापाच्या क्षमेसाठी पाप क्षमेचा संस्कार आम्हाला देण्यात दिलेला आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनो, आम्ही सर्वजण पाप स्वीकार करावा. प्रियजनो, जेव्हा आम्ही पाप स्वीकार करतो ना, खरोखर सर्व पूर्ण आमच्या पापाची क्षमा होते आणि आम्ही शुद्ध होतो, पवित्र होतो. आणि जेव्हा पवित्र होतो तेव्हा आमच्यामध्ये पवित्र आत्मा प्रवेश करते. खरोखर प्रिय बंधू आणि भगिनो, याचा अनुभव घेऊन पहा. मला खूप अनुभव आहे. जेव्हा मी पाप स्वीकार करतो आणि पाप स्वीकार झाल्यानंतर जेव्हा मी प्रार्थना करतो तेव्हा त्याच्यामध्ये मला फरक वाटते. जेव्हा पाप स्वीकाराच्या पूर्वीची प्रार्थना आणि पाप स्वीकार केल्यानंतरची प्रार्थना याच्यामध्ये खूप फरक वाटते. आणि जेव्हा पाप स्वीकार केल्यानंतर जेव्हा आम्ही प्रार्थना करतो, देवाच्या जवळ जातो, तेव्हा पवित्र आत्मा आमच्यामध्ये वास करतो. पवित्र आत्मा आम्हाला मार्गदर्शन करतो. पवित्र आत्मा आम्हाला शिकवतो. म्हणून पवित्र आत्मा कुठं येते? जिथं पाप नाही तिथं पवित्र आत्मा येते. जेव्हा आमच्या जीवनामध्ये पाप आहे तिथं पवित्र आत्मा येत नाही. माझा खूप अनुभव आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो. मी जेव्हा पाप स्वीकार करतो आणि जेव्हा मी कुठेही काहीतरी आराधना किंवा कुठंतरी आम्ही प्रार्थना घ्यायला जातो तेव्हा हमखास मी पाप स्वीकार करतो आणि पाप स्वीकार करण्याचा प्रयत्न करतो पुरोहिताकडे जाऊन. आणि पाप स्वीकार केल्यानंतर जेव्हा आम्ही प्रार्थना चालवतो किंवा प्रार्थना करतो, त्या प्रार्थनेमध्ये शक्ती आहे, सामर्थ्य आहे, वरदान आहे, अभिषेक आहे. अभिषेक, प्रभूचा अभिषेक आमच्या जीवनामध्ये सुद्धा प्रभूचा अभिषेक येते. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, जेव्हा कधी आम्हाला पाप स्वीकाराची संधी भेटते तेव्हा पाप स्वीकार करूया. जेव्हा कधी आम्ही पाप करतो, जेव्हा कधी आम्ही देवाच्या विरोधामध्ये जातो, आम्ही पाप स्वीकार करूया. आणि पाप स्वीकार करून शुद्ध होऊन शुद्ध अंतकरणाने आम्ही प्रार्थना करूया, पूजा बलिदानामध्ये भाग घेऊया आणि पवित्र परमप्रसाद आपण ग्रहण करूया.